दादा, आज इंदापूर पोलीस स्टेशनने तुमच्यावरती गेला तो गुन्हा दाखल केला आणि आज तुम्ही हजर झालेला आहात. काय विषय आहे नेमकं गुन्हा दाखल करण्यामागे? कारण या अगोदरही बोत्रे पाटलांच्या समर्थकांनी तुमच्यावरती 17पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल केले. मुळातच एक प्रकारचा गुन्हा आहे. मुळातच मी कोणता गुन्हा केलाच नाहीये. बाबू बोत्रेने ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड नावाने एंटिटी स्थापन केली आणि महाराष्ट्रातील 17 सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावरती चालवायला घेतले. हे कोणत्या नियमात घेतले हे कोणालाच माहीत नाहीये. मग आम्ही फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकलेल्या बिलाचे पैसे, त्यासोबत वाहतूकदारांचे पैसे, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे पैसे, हे पैसे मागण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता 29 तारखेला. आणि त्या व्हिडिओच्या आधारे यांनी 17 ठिकाणी बाबू बोत्रेची इज्जत गेली म्हणून दुसऱ्यांना गुन्हे दाखल करायला लावले. मुळातच जर माझी इज्जत गेली तर मी फिर्यादी असायला पाहिजे, पण हा कोणता कायदा आहे मला नाही माहिती. आणि एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी 17 ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची परमिशन नेमकं कोणतं संविधान यांना देतं हे पण मला माहीत नाही. पण मी कायद्याचा सन्मान करणारा, संविधानाने चालणारा एक भारतीय नागरिक आहे. त्यामुळे पोलिसांनी जिथं जिथं बोलवलं तिथं पोहोचलो आहे. सगळ्या सुरुवातीला माळशिरसला बोलवलं, नंतर यांनी श्रीगोंद्याला बोलवलं नाही, आज इंदापूरला. आता हे झाल्यानंतर नेमकं कुठं बोलवत आहेत मला माहीत नाही आहे. पण कालपासून बाब्याच्या विरोधामध्ये मी हेच बोलणार, कारण की एखाद्या शेतकऱ्याचं आम्हा 1-2 नाही लाखो शेतकऱ्यांचे पैसे, रक्ताचे घामाचे पैसे याने थांबवलेले आहेत. याच्या प्रत्येक कारखान्याच्या गेटवरती आज आंदोलन चालू आहे. तरी इथलं सहकारिता मंत्रालय शांत बसलेलं आहे, इथलं सरकार शांत बसलेलं आहे. कोणतीही कारवाई करायला कोणीही पुढे येत नाहीये. आपल्या महाराष्ट्राचे साखर आयुक्त नेमके झोपलेत का हा प्रश्न पडतोय. सर्वसामान्य व्यक्तीवरती गुन्हा, एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल म्हणजे सामान्य अडचण असेल तर पुढच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासन मागे पुढे बघतं. मात्र पोलीस आजपर्यंत जेवढे पण यांनी गुन्हे दाखल केले त्या प्रत्येकामध्ये यांच्यावरतीच नामुष्की आलेली आहे. माझं तपासापर्यंत 100% सहकार्य आहे. यांनी फिर्याद दिली की त्याचे आधी चौकशी करून नेमकं काय प्रकार आहे हे न बघता डायरेक्ट FIR करतात. म्हणजे हॅरेसमेंट होते. मला 200 किलोमीटरवरून यायचं जायचं, सारखे हेलपाटे मारायचे. याच्यामध्ये यांना वाटतं की लढा शांत होईल, पण यांना काय माहिती हे शेतकऱ्याची औलाद आहे. जीव गेला तरी मागे हटणार नाही. मी शेवटपर्यंत लढणार. या बाबू बोत्र्याकडून 1 ना 1 रुपया शेतकऱ्यांच्या घामाचा वसूल केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही बघताय शेतकरी बोलायला घाबरतो, समोर येऊन तक्रार द्यायला घाबरतो. पण त्यांना जर बळ दिलं तर असंख्य शेतकरी आहेत ज्यांनी गुन्हे दाखल केले. श्रीगोंद्यामध्ये तुम्ही परिस्थिती बघितली, आज इंदापूरची परिस्थिती बघताय. तुमच्या इथल्याच युनिटच्या समोर वाहतूकदारांचं आंदोलन चालू आहे. हे बघा ना तुम्ही. म्हणजे हे कशामुळे झालं? जर मी बोललो नसतो, मी जर या गोष्टी मांडल्याच नसत्या, ॲक्च्युअलमध्ये बाब्या पळून जाणार आहे हे म्हटलंच नसतं तर आज ही परिस्थिती नसती. आणि विचार करा तुम्ही, शुगर ॲक्ट असताना 14 दिवसामध्ये FRP देणं बंधनकारक आहे. पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे जे हक्काचे ऊसाचे बिल आहेत तेच भेटलेले नाहीत. वाहतूकदारांचे तर कोणाचेच पैसे दिलेले नाही आहेत. त्याचसोबत नवीन करार करायला चालू आहेत, नवीन युनिट खरेदी करायला चालू आहेत. 2495 करोडचं कर्ज आहे. याच्यावरती कोणत्या आधारे दिलंय? सहकारी कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतल्यावर त्याच्यावर कर्ज कसं भेटतं हा पण प्रश्न आहे. ही सगळी अनियमितता आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे, सहकार मंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाकडे लक्ष घाला. कारण की या महाराष्ट्रातले 170 कारखान्यांपैकी जर याचे कारखाने बंद पडायला लागले 10%चं नुकसान होतंय. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होतंय. पहिले बिलं तर थकलेच, पण पुढे कारखाने कसे चालवणार हा पण प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं याच्यामध्ये सरकारने, राज्य सरकारने व्यवस्थित लक्ष घालून याच्यावरती कारवाई करून नेमके हे सहकारी कारखाने भाडे तत्वावरती चालवायलाच कसे दिले याची चौकशी करणं गरजेचं आहे. बोत्रे पाटलांच्या समर्थकांचं स्पष्ट मत आहे की बंद पडत असलेले कारखाने जे बंद पडणार होते तेच कारखाने बोत्रे पाटलांनी चालवाय घेतले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला असं त्यांचं म्हणणं. मग तुमचं म्हणणं काय? जर फायदा झाला असता तर आज त्याच्या प्रत्येक कारखान्याच्या युनिट समोर आंदोलन करत नसते. त्याच्यामध्ये वाहतूकदार आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत. परळीच्या युनिट समोर शेतकरी स्वतः आक्रमक आहेत. परळीच्या युनिट समोर अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं बिल दिलेलं नाहीये. 1800 रुपयाने क्वचित कुठेतरी हप्ता काढलाय. मला सांगायनी FRP किती सांगितली होती? काही कारखान्यांना 2950, काहींना 3050, काहींना 3150. पण मग पूर्ण FRP जमा करायची सोडून
अर्धे निर्धे पैसे द्यायचे, कुठले द्यायचे, कुठले ठेवायचे, हे कशावरून? जर शेतकऱ्यांची मदत करायची होती तर शुगर ॲक्टनुसार 14 दिवसाच्या आतमध्ये FRP शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायलाच पाहिजे होती. पण तसं न करता शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम हे करताय. म्हणजे हा कोणी शेतकऱ्यांची मदत करायला आलेला नाहीये, हा दलाल आहे. याला कोणीतरी पुढं केलंय आणि सहकार क्षेत्र संपवण्यासाठीचा हा डाव आहे. तुम्ही आता तुम्ही- म्हणला की हे या पाठीमागे कोणतरी सूत्रधार आहे. या पाठीमागे कोण आहे असं आपल्याला वाटतं? याच्यामध्ये खूप सारी लोक आहेत. मी वेळोवेळी व्हिडिओमधून सांगितलेलं आहे, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांची नावं उघड करेल. आणि बाबुराव बोत्रे पाटलांनी जे काही साखर कारखाने लीजवरती किंवा सहकारी तत्वाच्या करारावरती चालवाय घेतले ते राज्यातील दिग्गज नेत्यांचे कारखाने आहेत. तर याकडे आपण कसं बघताय? मुळातच सहकार कारखाने हे पहिल्यापासूनच जे सभासद आहेत त्यांच्या हिताचे निर्णय न घेता मनमानी करत आले. त्यामुळं सहकारी कारखाने डबघाईला आले. शेतकऱ्यांची बिलं थकवणं, वेळोवेळी शेतकऱ्यांना वेठीस धरणं, याच्यामुळे कारखाने डबघाईला आल्यानंतर याचं फावलं. याच्याकडून पहिली बिलं क्लिअर होत आहेत म्हणून हे सहकारी कारखाने भाडे तत्वावरती दिले. पण आज अशी परिस्थिती आहे की याच्याकडून बी शेतकऱ्यांची बिलं थकायला लागलीत. कारखाने बिंदास चालवा, मला प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही जर शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून त्यांचे बिलच देत नसाल तर हा शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधातच हा आमचा आवाज. तुम्ही माळशिरस पोलीस स्टेशनला गेला होता, माळशिरसला गेला, त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बोलवलं आणि तुमचे PI उपस्थित नव्हते. आता इंदापूरला आला, इंदापूरचे PI उपस्थित राहतील असं वाटतंय का? नाही, कालच ते माझ्या ऑफिसला डबल नोटीस घेऊन आले होते. मला बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं फक्त मी सांगितलं ना की फक्त त्रास द्यायचा प्रयत्न आहे. माझ्याकडे 27 तारखेला हे नोटीस घेऊन आल्यानंतर मी रीतसर तारीख दिली. आता मी सामान्य माणूस आहे तरी पण माझ्या महिन्याच्या तारखा बुक असतात. सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे. मी त्यांना वेळ काढून 3 तारीख लिहून दिलेली आहे. मग त्याच्यानंतर यांनी ही सगळी गर्दी जमा होणार आहे, लोक जमणार आहे, त्याच्यानंतर इथं आंदोलन चालू आहे, मग त्याला बळ भेटेल, या सगळ्या हिशोबाने पुढची तारीख देण्याचा प्रयत्न केला. पण काल आलेली नोटीस आपण ॲक्सेप्ट न करता आजच्याच तारखेला मी येणार हे ठणकावून सांगितलं आणि मी इथं उपस्थित पण राहिलो. याच्यामध्ये PI थांबो ना थांबो, मी हजेरी लावून जाणार. बाकी त्यांची जबाबदारी आहे पुढे काय करायचं. तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढताय आणि कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातील तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, कसं बघतो? काय भावना? इथलं सरकार सामान्यांचं नाहीये हो. काल तुम्ही बघा, कर्जमाफीची यांनी नोटिफिकेशन काढली, किती जाचं काठीत विचार करा तुम्ही. यांना द्यायचं काहीच नाहीये, फक्त पिळवणूक करायची आहे आणि गाजरं दाखवून मतं घ्यायची आणि सत्तेवरती राहायचं, ही वस्तुस्थिती आहे. आता कायद्याचा गैरवापर रोज होतोय. आता इथं कृषी मंत्र्यांचा तालुका असो काय किंवा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असो काय, सगळीकडे कायद्याचा दुरुपयोग होतोय. आवाज उठवणाऱ्या माणसाला आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. पण यांना काय माहिती, या पोराकडे काहीच नाहीये. याला काही ED लावता येत नाही, CBI लावता येत नाही. काय लावायचे ते लावा, आमचा आवाज बंद होणार. कांद्याचा प्रश्न देखील गंभीर होत चाललेला आहे, त्यावरती देखील आपण आपलं मत काय आहे? कांद्याच्या प्रश्नावरती वेळोवेळी बोललेलो आहे. कांद्याला 25 रुपयाचे हमी भाव भेटलाच पाहिजे. कांद्याची उत्पादन खर्च जो आहे तोच 17 ते 18 रुपये आहे. 50 रुपयाला कांदा भरायला 50 किलोची गोणी भेटते आणि त्या कांद्याला 1-2 रुपयाचा भाव भेटतो. यांनी जाग कधी आली, जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा संपला आणि व्यापाऱ्यांकडे कांदा गेला, तेव्हा यांनी 15 रुपयाच्या वरचा भाव द्यायचा निर्णय घेतला. याच्यात फायदा कोणाचा होणार आहे? म्हणजे इथं काम करणारी व्यवस्था, इथं काम करणारं सरकार हे शेतकऱ्यांसाठी नसून शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेली ही बांडगुळं आहेत आणि असंच मला म्हणायचं. राजू शेट्टींना तुमच्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्याचं निषेध केला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलावरती असे गुन्हे दाखल होणे चुकीचे आहे. तुम्ही कसं बघता, म्हणजे कसं पाहता ते? मला खरं सांगू का, या शेतकरी संघटनेमध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक नेत्याने समर्थन केलेलं आहे. राजू शेट्टी साहेबांनी बी समर्थन केलं आहे आणि याचा विरोध कोणीच करू शकत नाही. याचं समर्थनच करणार कोणाचं? एखादा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलतोय आणि त्याला दाबल्या जातंय तर प्रत्येक शेतकरी नुसता पाठीमागे उभाच राहतो आणि ही चांगली गोष्ट आहे. शेतकरी एकत्र येतोय, शेतकरी संघटना एकत्र येत आहे आणि इथल्या अन्यायाविरुद्ध लढताय, ही खरंच चांगली गोष्ट आहे. बाबुराव बोत्रेंवरती तुम्ही बोलला म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला, परंतु बाबुराव बोत्रेंनी तमाम शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांच्या विरोधात 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे का नाही? मी तुम्हाला खरं सांगू, मी माळशिरसला माझ्या नावाने 3 पानी पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 420चा गुन्हा दाखल करा म्हणून स्पष्ट सांगितले आहे, विथ प्रूफ जोडलेला आहे. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आमचे सोमनाथ गोडसे म्हणून शेतकरी पहिला अर्ज गेला शेतकऱ्याकडून. ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्याकडून अर्ज गेल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर काहीच केलं नाही. पण बाबू बोत्रेच्या माणसाने त्यांना धमक्या दिल्या. त्यासोबत दुसऱ्या दिवशी 3150 रुपयाने पैसे जमा केले आणि तिसऱ्या दिवशी त्या बँक खात्याला होल्ड लावला.
एवढा अन्याय होतोय तरी पोलीस प्रशासन झोपलेलं आहे. आता प्रत्येक पुरावा गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. मला सांगा, शेतकऱ्याचं बिल थकलेलं आहे, त्याच्या पावत्या दिल्यानंतर गुन्हा दाखल करायला काय अडचण आहे? पण इथलं पोलीस प्रशासनच बहुतेक, आता ते बोलू नये पण हीच वस्तुस्थिती आहे की एक छोटा गुन्हा आहे, मी फक्त त्याची बदनामी केली म्हणून त्याला वाटत असेल, तो गुन्हा घ्यायला लगेच FIR फाटतो. पण एवढे लाखो रुपये, करोडो रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत, त्या बाबूराव बोत्र्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला जात नाही. ही वस्तुस्थिती आणि ही इथली न्यायव्यवस्था, ही इथलं प्रशासन आहे. प्रशासन कोणाच्या तर दबावाखाली काम करते असं आपल्याला वाटतंय का? बेधडक बोलतो की प्रशासन कोणत्या तरी उद्योगपतींच्या, कोणत्या तरी नेत्यांच्या दबावाखाली काम करतंय.